नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटार पालक पापडी चाट. त्यासाठी मी इथं माझ्या आवडीच्या भाजीला फोडणी दिलेली आहे. त्यात हिरवी मिरची, लसणाची पेस्ट, हळद, हिंग घालून मस्तपैकी भाजीला फोडणी दिल्यानंतर इथे पालकाची प्युरी बनवलेली आहे. त्यात लसूण, जिरे आणि मटार घालून मस्त ग्रेव्ही करून घेतलेली आहे. आणि आता आपण पीठ मळणार आहोत त्या ग्रेव्हीपासनं, आणि ते एकदम घट्ट बनवायचे आहेत. त्यात आधी आपण तेलाचे मोहन मस्तपैकी घालून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे ती प्युरी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे व्यवस्थित. गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात घेऊन मस्तपैकी घट्ट पीठ मळून कणिक तयार करायची आहे पुरीसाठी. चला तर मग आता आपण पुरीच्या तयारीला लागूया. आपण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. फ्लॉवर, बटाटा, मटार याची मस्तपैकी सुरुवातीलाच आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता त्यात. मी तेवढ्या प्रकारच्या भाज्या घालून मस्त कच्ची पक्की भाजी बनवली आहे. आता आपण ह्या कणकेपासून छानपैकी पुरी लाटून घेऊया. पुरीला आपण स्पूनने, फोकने होल करायचे आहेत की जेणेकरून पुरी कडकणीसारखी झाली पाहिजे, कडक झाली पाहिजे. आपल्याला सॉफ्ट पुरी नको आहे. अशा रीतीने करून घ्यायचं आहे सगळ्या साईडला. आणि आता पुरी किंवा पापडी एक साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आहे. मग दुसऱ्या साईडला पलटून पापडी तळून घ्यायची आहे. म्हणजे तयार होईल आपली मटार पालक पापडी. ती पापडी कुरकुरीत असल्यावरच त्याच्यावरचा चाट छान लागणार आहे ना. ते बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित तिला दाबून छानपैकी तळून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने खरपूस आणि लाल अशी गुलाबीसर छान तळली गेली पाहिजे, कुरकुरीत झाली पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, वाजून पाहिल्यावर कळतं आपल्याला ते. आणि अशा प्रकारे मी ह्या पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता पापडीवरती आपण तयार केलेली भाजी, त्यात आपण खूप आवडीच्या भाज्या घातलेल्या आहेत, ज्याच्यात फ्लॉवर आहे, बटाटा आहे, मटार आहे. आणि ही भाजी जास्त न शिजवता कच्ची पक्की शिजवून घ्यायची, म्हणजे खाताना क्रंची आणि टेस्टी लागते. अशा प्रकारे त्याच्यावर पहिल्यांदा भाजी पेरून घेतलेली आहे पापडीवरती. छान दिसतं आहे ना. इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. रेडिओ मिरचीचं मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं या रेसिपीसाठी. आता त्यावरती मी दही घालत आहे. दह्यामध्ये तुम्ही साखर किंवा मिठाचा वापर करू शकतात, किंवा नुसतं दही घातलं तरी चालतं. पण दही जास्त आंबट नको, थोडंसं किंचित आंबट गोड अशा टाईप पाहिजे. अति आंबट असलं तर चाट खाण्यासाठी खूप आंबट होऊ शकतो, कारण आपण बाकीच्या चटण्या पण वापरणार आहोत. ही बघा, ही आहे इमलीची चटणी, म्हणजे चिंच आणि खजूर मिक्स करून एकत्र वाटून तयार केलेली चटणी त्यावरती घालायची आहे. किती मस्त दिसतं आहे ना. कलरफुल आणि हेल्दी रेसिपी आहे ही. दिसायला पण टेस्टी दिसते, यम्मी दिसते, एकदम खाण्यासाठी पण छान लागते. आणि भरपूर भाज्यांचा वापर असल्यामुळे पौष्टिकता पण आहेच त्याच्यामध्ये. अशा रीतीने आपल्या आवडीनुसार आपण चिंचेची चटणी, म्हणजे चिंच खजुराची चटणी घालून घेतलेली आहे त्यावरती. आणि आता चिंच खजुराची चटणी खूप जणांना अति प्रमाणात आवडते आणि ती टेस्टी पण लागते. आता त्याच्यापुढे आपण त्यावरती घालणार आहोत थोडीशी शेव आणि पापडी. शेव आणि पापडी, आणि त्याचबरोबर आपण त्यावरती घालणार आहोत पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरचीची चटणी, की ज्याच्यामुळे चाटला आणखीनच मस्त वाटेल. ह्यावरती आता मी घातला आहे कांदा, बारीक चिरलेला. कांदा पण टेस्टी लागतो. चाटमध्ये असला तर आणखीनच मजा येते खाण्याची. तुम्हाला कसा वाटतो हे चाट प्रकार? आवडतो का? हा प्रकार नक्की करून बघा.
टेस्टी पण आहे, हेल्दी पण आहे. आता मी घातली आहे सॉस, टमॅटो सॉस, टमॅटो चिली सॉस आहे हा. एकदम कलरफुल डिश तयार झालेली आहे. आता त्यावरती आपण घालणार आहोत पुदिन्याची हिरवी चटणी, जी पुदिना कोथिंबीर वगैरे घालून केलेली आहे. आणि आता घालणार आहोत खोबऱ्याची चटणी, खोबरं लसूण वाटून आणि त्यावरती कोथिंबीर, ज्याचा सिक्वेन्स तुम्ही वर खाली कुठल्याही प्रमाणात घालू शकतात, कुठल्याही प्रकारे घालू शकतात. चटणीवरती पापडी वगैरे त्याच्या आधी हे पण चालू शकते. आणि आता इथे मी एक जांभळा कोबी किसलेला आहे, तो पण घातला आहे. अशा प्रकारे आपला चाट प्रकार तयार झालेला आहे. कसा वाटतोय? यम्मी दिसतोय का? आता वरनं घातली आहे मी परत पुदिन्याची थोडीशी चटणी, की ज्यामुळे आणखीनच टेस्ट येणार आहे आणि मस्त चव आपल्याला लागणार आहे. कशी वाटते नक्की कळवा.